जेव्हा पूर्ण भारतावर मुघलांचे राज्य होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्रातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि याच महाराष्ट्रात वीर सावरकर, बाळ गंगाधर टिळक, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर सारखे अनेक महापुरुष जन्माला आले. जगातील सर्वात मोठी स्वयंसेवक संघटनेची सुरुवात पण याच महाराष्ट्राच्या नागपूरमधून झाली होती. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात रिचेस्ट स्टेट आहे. एंटरटेनमेंटची गोष्ट करायची असेल तर मुंबईची बॉलिवूड इंडस्ट्री जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक आहे. स्पोर्ट्समध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर, तर म्युझिकमध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले. महाराष्ट्राने प्रत्येक फील्डमध्ये भारताला आयकॉन्स दिले आहेत. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पण महाराष्ट्र काही मागे राहिला नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा आंबा, तर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि नागपूरचे संत्र तर हे तर खूप प्रसिद्ध आहे. भारतामध्ये जास्त ते द्राक्ष हे महाराष्ट्रातूनच येतात. महाराष्ट्रातील सण, लोकगीते आणि परंपरेशिवाय भारताची ओळखही अपूर्ण आहे. जर महाराष्ट्र भारतासाठी एवढे इम्पॉर्टंट आहे तर याच महाराष्ट्राची मातृभाषा आज हळूहळू नष्ट होत चालली का, असा प्रश्न पडतो. भारतामध्ये भाषेला खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा असलेल्या भारतामध्ये भाषा हे फक्त बोलण्याचं माध्यम नसून ती आपली संस्कृती, ओळख आणि एकतेची एक ताकद आहे. पण याच भारताकडे कोणतीही राष्ट्रीय भाषा नाहीये. मग प्रश्न असा पडतो की खरंच आता भारताला एक राष्ट्रीय भाषेची गरज आहे का? कारण भारताच्या काही राज्यांमध्ये भाषेवरून वाद सुरू झाले आहेत. जेव्हा पुण्यामध्ये राहणारा एक व्यक्ती त्याच्या फॅमिली बरोबर डीमार्टला शॉपिंग करायला जातो तेव्हा शॉपिंग करत असताना त्या व्यक्तीचे वाद तेथील स्थानिक लोकांबरोबर होतात. कशामुळे? तर त्याला मराठी बोलता येत नाही यामुळे, किंवा क्यू बोले मराठी, नाही बोलेंगे मराठी, अशा इगोइस्टिक स्टेटमेंटमुळे. बेंगळुरूमध्ये एका पोरीचे वाद होतात तेथील रिक्षावाल्याबरोबर. कशामुळे? तर तिला कन्नड बोलता येत नाही यामुळे. हाँ बोला बोला, हाँ बोला. हिंदी बोलेंगे, मराठीत बोला. नहीं बोलते, मराठीत बोला. नहीं बोलते. हाँ ठीक है. नहीं बोलत ना. हाँ नाव सांगून दे ना दादा. हाँ डाल, सोशल मीडिया पे डालो. नाही नाव सांगून दे ना तुझं. ये कोई गलत तरीका है तुम्हारा नाव बात सांगून करने दे का. ना. नहीं बोलते. नाही नाव सांगून दे ना तुझं. मेरे से बिना पूछे ना, नाव मेरे से बोला. बिना पूछे मोबाइल में नहीं बना सकता, मोबाईल हाथ नहीं में बना लावा. सकता, नहीं बना सकता मेरे से बिना पूछे. मैंने अभी आपसे कॉल किया है. आपसे भैया आप इधर आओ, मेरे को डर लग रहा है इनसे. 296 उनको कॉल करके बोला है तो आप झूठ क्यों बोल रहे हो? आप चिल्ला क्यों रहे हो? चिल्ला क्यों रहे हो मेरे पे? चिल्ला क्यों रहे हो? और फिर चिल्ला रहे हैं मेरे पे, बोल रहे हैं कि कन्नडा नहीं आता तो मेरे से बात मत करो. आपल्याला आधी हे समजून घेण्याची गरज आहे की एका राज्याची भाषा ही नष्ट केव्हा होते? जेव्हा त्या राज्यातला व्यक्ती त्या भाषेला तेवढी प्रायोरिटी देत नाही तेव्हा त्या राज्याची भाषा ही नष्ट होत जाते. जर आता महाराष्ट्राचीच गोष्ट करायची असेल तर कित्येक मराठी माणसं हे मराठी भाषेला प्रायोरिटीज देत नाही. म्हणजे कोणत्याही मॉलमध्ये गेले, स्टॉलमध्ये गेले किंवा कोणत्याही दुकानात गेले तर त्यांच्या तोंडातून आधी हिंदीच बाहेर पडते. यामुळे जे बाहेरून लोक महाराष्ट्रात कामासाठी येतात त्यांना असं वाटतं की मराठी माणूसच मराठी भाषेला तेवढी प्रायोरिटी देत नाही, तर आपण तरी मराठी भाषा का शिकायची? यापुढे तुम्ही कोणत्याही मॉलमध्ये गेले, स्टॉलमध्ये गेले किंवा कोणत्याही दुकानात गेले तर पहिलं कॉन्व्हर्सेशन तुम्ही मराठीतच स्टार्ट करा. यामुळे त्या समोरच्या माणसाला वाटेल की या राज्यात मराठी भाषा बोलली जाते, तर तो ती भाषा शिकण्याचा प्रयत्न तरी करेल. आणि जर कोणी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर तो बोलता बोलता कुठे चुकला तर त्याच्यावर हसू नका, तर त्याला करेक्ट करा आणि त्याची रिस्पेक्ट करा. पण भाषेवरून वाद हे काय फक्त महाराष्ट्रातच होतात का? तर असं नाही. साऊथ इंडियामध्ये त्या लोकांना असं वाटतं की हिंदी भाषा त्यांच्यावर इम्पोजिशन केली जाते, हिंदी भाषा बोलायला त्यांना भाग पाडलं जाते, फोर्स केलं जाते. कारण सरकारने बनवलेल्या NEP पॅटर्न मध्ये म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असलेले त्रिभाषा रूल, म्हणजेच प्रत्येक राज्याला 3 भाषा शिकणं हे मॅन्डेटरी आहे. पहिली त्या राज्याची मातृभाषा, दुसरी हिंदी भाषा आणि तिसरी मॉडर्न लँग्वेज म्हणजेच इंग्लिश भाषा. या 3 भाषा शिकणं प्रत्येक राज्याला कंपल्सरी आहे. आणि हिंदी भाषेची रचना ही थोडी वेगळी आहे ॲज कम्पेअर टू साऊथ इंडियामध्ये बोलले जाणारे भाषांपैकी. त्यामुळे हिंदी भाषा शिकणं त्यांच्यासाठी थोडं कठीण आहे ॲज कम्पेअर टू इंग्लिश. या त्रिभाषा कायद्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की हिंदी भाषा त्यांच्यावर लादली जाते. पण तेलंगणामध्ये 3 भाषा कॅन्सल करून 2 भाषेची मागणी करण्यात आली आहे आणि याचा इफेक्ट पडला कर्नाटकवर. कर्नाटक देखील 3 भाषा कॅन्सल करून 2 भाषेचीच मागणी करतोय. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये फक्त त्या राज्याची भाषा बोलता येत नाही, हाच एक प्रॉब्लेम आहे का? तर नाही.
जेव्हा बाहेरून लोक त्या राज्यात कामासाठी जातात तेव्हा त्या राज्यातल्या मूळ रहिवासीला अनएम्प्लॉयमेंट फेस करावी लागते. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारिता देतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? अनेक पत्रकार सांगतात नाही पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा. आपल्याला आधी हे समजून घेण्याची गरज आहे की एक व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामासाठी केव्हा जातो? जेव्हा त्या व्यक्तीच्या राज्यात पुरेसा रोजगार लोकांना मिळत नाही तेव्हा तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामासाठी जातो. जर त्या राज्यातल्या सरकारने या गोष्टीवर जर काम केलं तर त्या राज्यातला व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामासाठी जाणारच नाही आणि भारतात होणारा भाषेवरचा वाद हा इथेच संपून जाईल. जर तुम्ही कोणत्या राज्यात कामासाठी जात असाल तर त्या राज्याच्या भाषेची आणि संस्कृतीची रिस्पेक्ट करा. खरा प्रॉब्लेम हा इगो आणि एक्सेप्टन्सचा आहे. जर तुम्ही कोणत्या राज्यात जाऊन असे बोलले की क्यों बोले मराठी, नाही बोलेंगे मराठी, तर असे इगोइस्टिक स्टेटमेंटमुळे तिकडच्या लोकांना राग येणारच. म्हणून ऍक्सेप्ट करा त्या राज्याची भाषा आणि त्या राज्याची संस्कृतीची. आणि जर असं नाही केलं तर तुम्हाला या ऍक्शनला तेच रिएक्शन बघायला मिळणार आहे जे आतापर्यंत तुम्ही बघत आलेत. जर कोणत्या राज्यात राहून तुम्हाला घर, पैसे, जॉब, रिस्पेक्ट मिळत असेल तर त्या राज्याची भाषा शिकायला प्रॉब्लेमच काय? भारतातील भाषेवरचा वाद जर आपण थोडा साईडला ठेवला तर भारतात अनेक मोठे प्रॉब्लेम आहेत. अनएम्प्लॉयमेंट वाढते, महागाई वाढते, रस्त्यावरचे खड्डे, कुठे नीटचा पेपर लीक होतोय तर कुठे लहान लहान पोरींचे रेप होत आहेत. आणि मारणारा व्यक्ती जर धर्म विचारून मारत असेल तर जातीवरनं आणि भाषेवरनं भांडण्यात खरंच काही अर्थ आहे का? आणि राहिला प्रश्न भाषेचा तर रिस्पेक्ट करा एकमेकांच्या भाषेची आणि एकमेकांच्या कल्चरची. आणि जर तुम्ही कोणत्या राज्यात कामासाठी जात असाल तर त्या राज्याची भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला त्याच्या भाषेवर अभिमान असतो. मला पण माझ्या भाषेवर अभिमान आहे कारण मी त्या महाराष्ट्रात जन्माला आलोय जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र जिथे कित्येक वर्षांची गुलामगिरी पायाखाली चिरडत माझ्या शिवबा राजाने स्वराज्य उभं केलं, जिथे कित्येक संतांच्या वाणीने परिवर्तनाची गाथा लिहिली गेली, जिथे लेखणी आणि ज्ञानाच्या जोरावर भीमरायाने समता आणि मानवता पेरली, हाच तो महाराष्ट्र. संस्कार, संस्कृती आणि स्वाभिमान कायम तेवत ठेवणारा आमचा महाराष्ट्र. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हॉइस ऑफ प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.